शिर्डीत देशातील सर्वात मोठे खाजगी डिफेन्स क्लस्टर सज्ज. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. भारताच्या संरक्षण क्षेत्रात आज एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. शिर्डीमध्ये निबे उद्योग समूहाच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठ्या खाजगी डिफेन्स क्लस्टरचे उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे भारत आता केवळ शस्त्रास्त्रांचा खरेदीदार नाही, तर जगाला शस्त्रास्त्रे विकणारा देश बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. अहमदनगर जिल्ह्याच्या शिर्डीमधील औद्योगिक वसाहत आज एका ऐतिहासिक सोहळ्याची साक्षीदार ठरली. निमित्त होते निबे उद्योग समूहाच्या तोफगोळा उत्पादन आणि सीएनजी प्रकल्पाचे उद्घाटन. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी देशाचे पहिले सीडीएस जनरल अनिल चौहान आणि संरक्षण मंत्रालयातील बडे अधिकारी उपस्थित होते. शिर्डीतील हे डिफेन्स क्लस्टर म्हणजे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. या ठिकाणी केवळ तोफगोळेच नाही, तर अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, प्रगत ड्रोन आणि युद्धासाठी लागणारी महत्त्वाची उपकरणे तयार केली जाणार आहेत. खाजगी क्षेत्रातून अशा प्रकारचा इतका मोठा प्रकल्प उभा होण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून राहणार नाही. आम्ही आता शस्त्रास्त्रांचे निर्यातदार बनत आहोत. शिर्डीचा हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला बळ देणारा आहे. केवळ संरक्षणच नाही, तर या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रालाही नवी गती मिळणार आहे. हजारो कोटींची गुंतवणूक आणि स्थानिक एमएसएमई उद्योगांना मिळणारे पाठबळ यामुळे अहमदनगर जिल्ह्यात रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. हजारो तरुण हातांना या माध्यमातून काम मिळणार आहे. या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आता खऱ्या अर्थाने देशाचे डिफेन्स हब म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिर्डीतील साईबाबांच्या आशीर्वादाने सुरू झालेला हा प्रकल्प देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार हे मात्र निश्चित. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंझार न्यूज शिर्डी. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. निर्भय के साथ, तीनों फोर्सेस के साथ हम खड़ा रहेंगे कि जो देश सगळी शस्त्रास्त्र इंपोर्ट करत होता, सगळी युद्ध आयातीत गोष्टींच्या भरोश्यावर लढत होता, आज तो देश मोठ्या प्रमाणात डिफेन्सच्या क्षेत्रातला एक्सपोर्टर बनलेला आहे. जो देश अपने हथियार खुद बनाता है, वही देश अपनी तकदीर भी खुद लिखता है. साथियों, अब दुश्मनों को जवाब हमारी सेना देगी और ताकत हमारे ये कारखाने देंगे. आपण सगळ्या जिल्ह्यातून आलात, मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद.